हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी तुमच्या सोबत एक छोटीशी अशी म्हणजे जे मी ट्विस्ट दिलंय थोडंसं दाल खिचडीला, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा मी घेतले लसूण, 1-2 मिरच्या अ, आणि कांदा, टोमॅटो बस जे आपले नेहमीचे जे पदार्थ असतात ना, त्यापासूनच मी बनवणार आहे. कसं असतं कधी-कधी आपल्याला रोज-रोज डाळ-भात व चपाती, भाजी तेच-तेच खाऊन कंटाळा येतो. मुलांना सुद्धा कंटाळा येतो. तर मग आहे त्याच आपल्या जेवणाला थोडंसं आपण काहीतरी वेगळं ट्विस्ट दिलं, तर आपल्याला कसं खायला पण जरा जिभेला आपल्या बरं वाटतं. तर म्हणून म्हटलं चला मी डाळ खिचडी अशी मध्ये-मध्ये करत असते संध्याकाळची वगैरे पण मला आवडते असं हलकं-फुलकं खायला. कोणी आजारी व्यक्ती जरी असेल ना, त्यांच्या पण तोंडाला चव येईल इतकी चविष्ट लागते ही डाळ खिचडी. तर बघा तेल घेतलंय, तेल गरम झालंय. त्यानंतर तेलामध्ये आता मी पहिले मोहरी म्हणजे राई टाकली. ती छान तडतडली की त्यामध्ये जिरं घातलंय. जिरं थोडंसं जास्त घालायचं याच्यामध्ये. त्यानंतर मस्त असा हिरवागार कढीपत्ता आणि लसूण. लसूण मी एकदम बारीक क्रश केली अशी छान त्याला ठेचून घेतली आणि त्यानंतर परत चिरून घेतली म्हणजे ती एकदम मस्त अशी फाईन बारीक चॉप होते. त्यानंतर मिरच्या घातल्यात 2-3 जरा झणझणीत थोडंसं असं बनण्यासाठी. कारण तुम्ही जितका जास्त तिखटाचा वापर कराल ना, तितके तुमचे पदार्थ जास्त ॲसिडिक म्हणजे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी कमीत कमी तिखट आणि मिरचीचा तुम्ही वापर करू शकता. तर बघा आता मी कांदा अ, उभा चिरला तरी चालतो, म्हणजे प्लेन उभा अख्खा असतो ना भजीसाठी चिरतो तसा, तसा घेतला तरी चालेल. तर आमच्याकडे तसा आवडत नाही जास्त, तर म्हणून मग मी त्याला मधून पण एक चीर दिली आणि अशा प्रकारे थोडा अख्खा-अख्खाच म्हणजे असा कांदा ठेवलाय. कारण तो छान भातासोबत जेव्हा असा आपल्या तोंडामध्ये येतो ना, तेव्हा आणखीन छान लागतो. तर त्यामध्ये नेहमीचेच मसाले हळद घातली आहे, थोडासा गरम मसाला घातलाय. बस आपले जे नेहमीचे मसाले तेच वापरले. त्यानंतर थोडंसं हिंग घातलं याच्यामध्ये. तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आणखीन यामध्ये वेगळे मसाले ॲड करू शकता. थोडीशी धने जिरे पावडर होती ती यामध्ये घातली आणि जे ट्विस्ट मी तुम्हाला म्हटलं तो हा ट्विस्ट होता. तो म्हणजे की मेथी. जी आपली मेथी असते भाजी, तर ती कसं असतं ह्या डाळ खिचडीमध्ये ना कसुरी मेथीचा पण वापर केला जातो. पण माझ्याकडे कसुरी मेथी नव्हती. तर म्हटलं जेव्हा डाळीसोबत जर आपण ही मेथी शिजवली असती, तर सगळा कडवटपणा डाळीमध्ये उतरला असता. तर म्हणून मी फोडणीमध्ये घातली आणि तिला छान अशी मस्त त्याच्यासोबत मिक्स केली. त्यामध्ये टोमॅटो घातले. म्हणजे जी आपली मेथी आपण घातली ना, ती छान अशी क्रंची होते त्याच्यामध्ये मस्त आणि वेगळीच टेस्ट येते. तर डाळ बघा अशी डाळ वेगळी शिजवून घ्यायची आणि आपला भात वेगळा शिजवून घ्यायचा. तर आपली दणदणीत अशी फोडणी रेडी आहे मस्त आणि खूप टेस्टी लागते अशी तुम्ही करून बघा. त्यानंतर वरण डाळ एकदम अशी फाईन शिजवायची नाही. थोडी-थोडी अशी अख्खी-अख्खीच राहिली पाहिजे डाळ आणि डाळ जास्त घ्यायची. तुमचा जेवढा भात असेल त्याच्या डबल तुमची डाळ असली पाहिजे. असं याचं प्रमाण असतं. तर डाळ तुम्ही मिक्स डाळ पण घेऊ शकता याच्यामध्ये. मिक्स डाळ पण खूप छान लागते. म्हणजे मूग, परत आपली मसूर डाळ अशा 2-3 ज्या डाळी असतात ना, त्या मिक्स करून पण तुम्ही बनवलं ना, तरी आणखीन छान लागते. तर आता बघा मी सध्या मुगाची आणि तुरीची अशा दोन्हीच डाळी मिक्स केल्यात. तर आता हे छान मिश्रण थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये आणखीन तुम्हाला जसं तुम्हाला म्हणजे घट्ट हवी असेल तुम्ही घट्ट बनवू शकता. पातळ ज्यांना आवडतं, मला तर पातळ आवडतं, मला असं घट्ट-घट्ट आवडत नाही. तर यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचंय 5 मिनिटं आणि छान त्याला बघा अशी मस्त अशी उकळी येऊ द्यायची. त्यानंतर उकळी आली, की मग ह्याच्यामध्ये आपण जो भात आहे तो घालायचा. तुम्ही नेहमी जेवढं डाळीचं प्रमाण आहे ना, त्याच्या अर्धच किंवा त्याच्यापेक्षा कमी भात याच्यामध्ये घाला. कारण डाळ जेवढी जास्त असेल ना, तेवढी तुमची डाळ खिचडी खूप मस्त लागते. तर डाळ खिचडी नाहीये ही, दाल खिचडी आहे ही. तर मी भात बघा मी टाकतच गेले. कारण मला ना क्वांटिटी कमी वाटत होती, कारण पुरेल की नाही असं होऊन जातं. तर म्हणून मी भात थोडा जास्त टाकलाय, पण तुम्ही भात कमी टाका आणि आता बघा, आता ह्या स्टेजला मी याच्यामध्ये मीठ टाकते. कारण भात आणि डाळीचं प्रमाण एकत्र आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचंय. मी डाळ ऑलरेडी शिजवताना सुद्धा डाळीमध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ घातलं होतं. तर त्या प्रमाणानुसार तुम्ही आता मीठ घालायचं या स्टेजला. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं ठेवून द्यायचे. म्हणजे डाळ आणि भात असं छान एकमेकांमध्ये छान मिक्स व्हायला पाहिजे.
त्यानंतर ह्याच्यामध्ये जे महत्वाचं आणि जादूचं काम करणार आहे ती गोष्ट आता आपण करायची आहे. तर बघा मी तूप कडत ठेवलंय, छान तूप तापत ठेवलंय. तुपामध्ये ना एकदम 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 बारीक चिरलेला असा लसूण घालायचा याच्यामध्ये. ज्यांना लसूण आवडत नसेल तुम्ही हे स्किप करू शकता. तुम्ही त्याच्याऐवजी जिरं वापरू शकता. आणि तिखट मसाला याच्यामध्ये जो काश्मीरी लाल मिरची असतो तो. तर मी माझा नॉर्मल तिखट मसालाच घातलाय आणि थोडी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. त्या कोथिंबिरीचा फ्लेवर आहे ना इतका मस्त येतो ना आपल्या तडक्याला. आणि हा दणदणीत तडका आता आपण आपल्या डाळ खिचडीला देऊया. असं यम्मी दिसतंय ना तुमच्या, म्हणजे ज्यांना पण आजारी असतील, ज्यांच्या तोंडाला चव वगैरे नसेल ना, त्यांना तुम्ही ही खरंच सांगते दाल खिचडी बनवा. एकदम हलकी आहे, पचायला पण पौष्टिक आहे आणि एकदम टेस्टी लागते. मस्त तुपामुळे मस्त टेस्ट येते. आणि असं जेव्हा पण तुम्ही झाकून ठेवता तर ह्या वेळेला गॅस बंद करायचा आहे आणि तुपाची जी फोडणी दिली ना त्याचा असं एक स्मोकी टेस्ट पूर्ण तुमच्या डाळ खिचडीला येते. तर बघा मी आता तुम्हाला झाकण काढून दाखवते. बघा किती यम्मी दिसते आपली डाळ खिचडी. तर रोजचेच पदार्थ वापरलेत, काहीही इंटरनॅशनल एक्स्ट्रा असं काहीच वापरलं नाहीये. रोजच्याच पदार्थांना थोडंसं वेगळ्याशा पद्धतीने असं फोडणी दिली किंवा काय केलं तर बघा आणखीन किती टेस्टी लागते. तर त्याच्यामध्ये फायनली कोथिंबीर मस्त अशी भुरभुरवली आणि आता आपली डाळ खिचडी रेडी आहे. तर ही गरम गरम आहे, अजून थोडा वेळ ठेवायची कधी डाळ खिचडी 10-15 मिनिटं. त्याने काय होतं की डाळ आणि भात असे छान एकमेकांमध्ये मुरतात. जी फोडणी दिली ती पण आतपर्यंत जाते आणि आपली डाळ खिचडी एकदम टेस्टी लागते. तर नक्की अशा प्रकारे बनवा डाळ खिचडी. माझ्याच तोंडाला परत पाणी सुटते डाळ खिचडी बघून. तर बनवा आणि मला नक्की सांगा कमेंट मध्ये की कशी झाली होती डाळ खिचडी. नमस्कार. तर कालचा जो व्हिडिओ होता तो तुम्ही सगळ्यांनी खूप छान त्याला प्रतिसाद दिलात. सर्वांना खूप छान आवडलं त्याच्यामधलं जे पण मी तुमच्यासोबत काही शेअर केलं. आणि बरेच जण मला म्हणाले की ताई ते जे पात्र आहेत, उरली पात्र आहेत, ते बरेच जणांना कमी प्राईसमध्ये कुठे कुठे मिळालं. तर होऊ शकतं की त्याच्यामध्ये थोडंसं आपण जे म्हणतो ना की क्वालिटीचा थोडासा फरक पडतो. पण तुम्हाला जर छान असं कमी प्राईसमध्ये मिळत असेल तर तुम्ही नक्कीच तिकडून घ्या. असं काही नाही की ॲमेझॉनवरूनच घ्या. मी फक्त दाखवलं कारण बऱ्याच जणांना हवं असतं पण त्यांना माहिती नसतं की कुठून घेतलं किंवा काय. तर मागचे व्हिडिओज बघत नाहीत बरेच जण, त्याच्यामुळे कळत नाही. तर म्हणून मी तुम्हाला ते अवेलेबल होतं तर मी दाखवून दिलं. तर तुम्हाला जिथून सोयीस्कर पडत असेल तुम्ही तिथून नक्कीच ते गोष्ट घेऊ शकता. तर आता कालचं जे होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. काही छोट्या छोट्या म्हणजे माझं साफसफाई, क्लिनिंग म्हणा सगळं मी शेअर केलं. तर बरेच जण ताई मला म्हणाले की ताई नवरात्रीबद्दल आता आम्हाला माहिती सांग. तर नवरात्रीला अजून थोडा वेळ आहे. आता सध्या आपलं अजून पितृपक्ष सुरू आहे आणि उद्या आहे खूप महत्त्वाचा दिवस. तो म्हणजे उद्या आहे अविधवा नवमी. त्याला आयाव नवमी सुद्धा म्हटलं जातं. तर अविधवा नवमी म्हणजे काय असते तर बऱ्याच जणांना माहिती नसेल म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि उद्याचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे कारण माझी आई ज्या दिवशी गेली होती ती पण 7 तारीखच होती आणि उद्या सुद्धा 7 तारीखच आहे. तिच्या बाबतीत खूप असे योगायोग खूप दरवेळेला मला बघायला मिळतात बरेचसे. 7 सप्टेंबरला ती गेली होती आणि उद्याचा आहे तो म्हणजे 7 ऑक्टोबर. तर बाकी गोष्टी तर मी तुम्हाला नेहमी सांगतच असते की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की तुम्ही अन्नदान करत चला. तुम्ही कितीही सेवा करा, कितीही पूजापाठ करा, पण तुम्ही अन्नदानाला जे महत्त्व आहे ना ते कशालाच नाहीये. तुमच्या ते पितरांपर्यंत ते जे आशीर्वाद मिळतात ना आपल्याला ते आपल्यापर्यंत नक्कीच येतात. तर म्हणून अन्नदान करत जा. आणि उद्या काय करायचंय तर माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना ताईंना माहिती नसेल तर अविधवा नवमी ही कशासाठी केली जाते. तर ज्या पण आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत, आपली आजी म्हणा, आई म्हणा, कोणी ज्या घरातल्या स्त्रिया आहेत तर त्या ज्या सवाशिणी गेलेल्या असतात म्हणजे सुहासिनी गेलेल्या असतात तर त्यांच्यासाठी ही अविधवा नवमी असते. मग त्यांच्यासाठी तिथी बघितली जात नाही. जी अविधवा नवमी येते त्या नवमीलाच त्यांचं सगळं केलं जातं. तर हे कशासाठी करायचं असतं तर आपले जे पित्र आहेत त्यांना तृप्त करण्यासाठी हे करायचं असतं. जर अविधवा नवमीला बऱ्याच जणांना हाही प्रश्न असतो की अविधवा नवमीला केलं तर मग सर्व पित्रीला नाही करायचं का. तर तुम्ही जी ओटी मी जी तुम्हाला सांगणार आहे ते करायची गरज नाहीये. पण जे आपण जेवणाचं ताट ठेवतो सर्वांसाठी, जे आपण सर्व पित्री अमावस्या या नावातच सगळ्या गोष्टी आहेत की ज्यांना ज्यांना कोणाला ज्यांची तिथी, आता आपण तिथी वगैरे बघतो पण पूर्वीच्या वेळी काही एवढे तिथी वगैरे किंवा तारखा वगैरे एवढे लक्षात ठेवल्या जायच्या नाही. तर त्याच्यामुळे ते सर्व पित्री अमावस्येला सर्वांच्याच जे आपण जेवण म्हणतो ते ठेवतो.
तर तसंच सगळ्यांसोबतच आपण ज्या अविधवा नवमीला ज्यांचं ठेवणार आहे त्यांचं सुद्धा ताट आपण ठेवून द्यायचं त्यांच्यासोबतच. तर उद्या काय करायचंय आपल्याला, तर उद्या तुम्ही मुलगी आहात, तुम्ही सून आहात, तुम्ही बहीण आहात, तुम्ही सर्वजण तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. असं नाहीये की माझं सासरचं आहे किंवा माझं माहेरचं आहे तर मी कसं करू, तर तुम्ही करू शकता. सगळ्या म्हणजे माहेर सासर दोन्हीकडचं तुम्ही करू शकता. तर उद्या काय करायचंय तुम्हाला, तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपलं सकाळचं सगळं व्यवस्थित आवरून झालं की त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे की आपण जो पितृंसाठी जो दिवा लावतो दक्षिण दिशेला सकाळ संध्याकाळ, तर तो दिवा तुम्ही लावायचा आहे, पितृस्तोत्र म्हणायचंय. त्यानंतर उद्या आपल्याला तर्पण सुद्धा करायचंय. तर तर्पण म्हणजे काय, की जसं आपण पितरांना तर्पण देतो तर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचंय. एका तांब्यामध्ये थोडं पाणी घ्यायचंय, त्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल घाला किंवा नाही तर गोमूत्र घाला त्यामध्ये थोडंसं. त्यामध्ये काळे तीळ घाला आणि पांढरं फूल मिळालं तुम्हाला तर पांढरं फूल घाला थोडंसं. आणि ते तर्पण करायचे, आपल्याला पाणी सोडायचंय. आपण मुली सुद्धा हे तर्पण देऊ शकतो आणि उद्या शक्यतो तुम्ही द्याच, मुलींनी सुद्धा द्या किंवा घरातल्या स्त्रियांनी सुद्धा ही गोष्ट करा. कारण आपली आई समजा असेल तर उद्या असं म्हटलं जातं की जसं देवभाव आपण म्हणतो तसं मातृदेवभाव म्हटलं जातं त्याच्यामध्ये. तर मातृदिन सुद्धा केला जातो याच्यामध्ये. तर म्हणून आपण सुद्धा हे तर्पण करू शकतो. तर तर्पण करताना जर तुमच्याकडे दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वा अंगठ्यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही नॉर्मली सुद्धा असंच पाणी सोडलं ताटामध्ये. खाली पाणी सोडायचं नाहीये. आपण डाव्या हातामध्ये आपला तांब्या घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने ते पाणी सोडायचंय. तर असं आणि ते सोडताना ओम पितृदेवाय म्हणा नमः किंवा उद्या आपल्याला लेडीजसाठी म्हणजे महिलांसाठी हे गोष्टी करायच्या आहेत कारण हे अविधवा नवमी आहे. तर म्हणून आपण उद्या मातृदेवो भव नमः असं सुद्धा या गोष्टीसाठी असं सुद्धा याला म्हणू शकतो. तर पितृदेवाय नमः मातृदेवाय नमः असं आहे ते. तर ते म्हणायचंय. तर त्यानंतर हे तर्पण झालं. तर तर्पण झाल्यानंतर तुम्हाला आपण उद्या एक सवाशीण बाई जी एखादी असेल तिला बोलवायचंय जेवणासाठी. आणि जेवणामध्ये तुम्ही तुमच्या आधीपासून तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरी बघा वेगवेगळ्या पद्धती असतात. तर आमच्याकडे अळूवडी स्पेशली बनवली जाते, खीर बनवली जाते. त्या व्यक्तीला जी व्यक्ती गेली आहे त्या व्यक्तीला स्पेशली काय काय आवडतं तर ते तुम्ही बनवा. आता मावशीने काल आईला माझ्या ना हलवा खूप आवडतो, म्हणजे तो बदामी हलवा असतो ना असा कलरचा, तो जेली सारखा, तर तो तिला खूप आवडायचा. तर मावशीने घरी बनवलाय तो स्वतः. त्यानंतर तिला बालुशाही खूप आवडायची, तर बालुशाही सुद्धा ती बनवणार आहे. तर असं म्हणजे त्या व्यक्तीला जेही काही स्पेशल एखादी भाजी म्हणा किंवा काय असं पदार्थ आवडत असेल गोडामध्ये तर ते तुम्ही बनवा. त्यानंतर भाज्या तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे 5 प्रकारच्या भाज्या असतात, हिरव्या भाज्या, गवार, भेंडी वगैरे अशा. तर ह्या सगळ्या मिक्स करून भाजी बनवू शकता किंवा त्यांच्या वेगवेगळ्या भाज्या सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्यानंतर तांदळाची खीर बनवा, कारण पितरांना तांदळाची खीर खूप महत्वाची असते पितृपक्षामध्ये. तर तांदळाची खीर बनवा, अळूवडी बनवा. तर असं तुमच्याकडे जेही काही पद्धत असेल तर त्याच्यानुसार तुम्ही जेवण बनवा. तर उद्या एखाद्या सवाशिणी बाईला आपण बोलवायचे आपल्या घरी जेवणासाठी. त्यानंतर तिला ओटी भरायची. आपल्या आईचा किंवा ज्यांच्यासाठी आपण करतोय तर त्यांचा फोटो समोर ठेवायचा आहे. त्या फोटो समोर आपण जी ओटी काढणार आहे त्या स्त्रीला देण्यासाठी तर ती ओटी काढून ठेवायची. ओटीमध्ये तुम्ही संपूर्ण म्हणजे साडी वगैरे जे आपण ओटी पूर्ण देतो, साडी तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही साडी ठेवू शकता. त्यानंतर जो पण काही शृंगार असतो म्हणजे नेल पॉलिश म्हणा, मेहंदीचा कोन म्हणा, टिकली म्हणा, असं बरंचसं काही ज्या गोष्टी आहेत आपल्या शृंगाराच्या रिलेटेड तर त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. तुमची जी इच्छा असेल, तुम्हाला जे जमत असेल तेवढं तुम्ही करा किंवा साधी जरी ओटी काढली तरी चालते. आणि शक्यतो म्हणजे हे फूल, गजरा, वेणी ही गोष्ट तर नक्कीच ठेवा, कारण त्याच्याशिवाय शृंगार कधीच पूर्ण होत नाही. तर छान गजरा ठेवा. आणि ती जी ओटी आपण काढलेली असते ती ओटी आपण पहिले त्या सवाशिणी बाईला जेवू घालायचे छान. काही जण त्यांचे पाय धुतात आल्यानंतर, तर पाय धुवू शकता तुम्ही. आणि त्यानंतर म्हणजे त्यांच्या रूपाने ते आपल्या घरात येत असतात तर म्हणून. आणि त्यांना जेवू घालायचे. जेवू घातल्यानंतर त्यांची ओटी वगैरे भरायची आहे.
आणि त्यानंतर आपण जे जेवण पितरांसाठी काढतो तर ते जेवण आपल्याला 12च्या आतमध्ये, कारण असं म्हटलं जातं की पितरांचा जो वेळ असतो तो 11:30 ते 12 या दरम्यान असतो. तर म्हणून त्या दरम्यानच आपण ते जेवण ठेवायचे आणि तिथे कावळ्याने स्पर्श केल्यानंतर आपण सगळ्यांनी जेवायचे. किंवा आता सगळीकडे कावळे, आता ह्या सीझन मध्ये कावळे खूप बिझी असतात खरं सांगायला गेलं तर. इतर वेळी कावळे न सांगता येतात. आणि आता पितृपक्षामध्ये आपण जेव्हा हे असं जेवणाचं करतो ना, आमच्यामध्ये वाडी ठेवणं म्हणतात, तर वाडी ठेवतो तर तेव्हा खरंच कावळे येत नाहीत. आणि माझ्या आईच्या वेळेला म्हणजे जेव्हा झालं होतं, ज्यावेळी आईचं पितृपक्षामध्येच झालं होतं, तेव्हा जेव्हा आई म्हणजे 7 सप्टेंबरला जेव्हा झालं होतं तेव्हा पितृपक्षाचाच काळ होता. तर त्याच्यामुळे तिच्या सगळ्या ज्या पुढच्या विधी झाल्या त्या पितृपक्षामध्येच झाल्या. आणि असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये ज्यांना खरंच मरण येतं तर पितृपक्षामध्ये पूर्ण ह्या 15 स्वर्गाचे दार उघडे असतात आणि तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळते असं म्हटलं जातं, असं मी ऐकलंय. तर खूप चांगलं असतं की ज्यांना पितृपक्षामध्ये मरण येतं तर त्यांना त्या गोष्टी म्हणजे पुढच्या गोष्टी त्यांना खूप चांगल्या मिळतात असं म्हटलं जातं. आता माहीत नाही आपल्याला, पण तरी जे आपण ऐकलंय, मी जे ऐकलंय ते मी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे आपण उद्याच्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ती व्यक्ती ज्याला तुम्ही सवाशीण व्यक्ती बोलवणार आहे त्यांनी जेवल्याशिवाय तुम्ही कोणीही जेवायचं नाहीये घरामध्ये. तर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे वाडी ठेवल्यानंतर वगैरे जेवणाचं ताट ठेवल्यानंतर आपण सगळ्यांनी जेवायचंय. तर अशा प्रकारे आपण म्हणजे आम्ही तरी अशा प्रकारे करतो, साधी सोपी पद्धत जी मला माहिती आहे. त्यानंतर तुम्ही संध्याकाळी तुळशीकडे कणकेचा दिवा लावू शकता उद्या, किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून. आणि जो आपण पितरांची जी रोजची सेवा मी तुम्हाला दाखवली कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं की जो दिवा आपण पितरांकडे लावतो तर तो दिवा आपण लावायचा आहे रोज. तर बस अशा प्रकारे काही जण होम हवन सुद्धा करतात. म्हणजे जो आपण घास म्हणजे जो नैवेद्य बनवतो आपण पितरांसाठी तर तो हवनामध्ये सुद्धा टाकतात. म्हणजे असं म्हटलं जातं की जो धूर त्यातून निघतो ज्या जेवणाचा तर तो धूर आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो असं. तर म्हणून हवन सुद्धा केलं जातं. तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही थोडंसं तसं हवन करू शकता नैवेद्याचं. तर बस अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शक्य होतील, ज्या तुम्हाला जमतील त्या तुम्ही नक्की. आपण ओटी तर नक्कीच भरू शकतो कोणाची तरी, आणि जेवण तर नक्कीच बनवू शकतो. तर जर कोणी करणार नसेल तुमच्या घरात तर तुम्ही नक्की करा. ह्याचे खूप चांगले आशीर्वाद आपल्याला मिळतात. कारण आपण आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला वाटतं की किती काय केलं तरी होत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे नक्की, काय समजत नाहीये. तर ह्या गोष्टी असतात की आपले जे पितृ असतात त्या पितृ जर तृप्त नसतील, जर त्यांचे आपल्याला चांगले आशीर्वाद नसतील तर त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी घडत असतात. तर म्हणून हे पितरांचे आपल्या सोबतचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात. तर त्यांना तृप्त करण्यासाठी हा जो 15वडा असतो हा त्याच्यासाठीच असतो की आपण आपल्या पितरांना तृप्त करायचं असतं. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. याला खूप काही असा खर्च होत नाही मोठा. तुम्हाला जसं जमत असेल, तुमची जशी कुवत असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही ह्या गोष्टी करायच्या. तर असंच उद्याची जी थोडक्यात काय माहिती होती मला तर ती मी तुम्हाला सांगितली. आणि नवरात्रीच्या रिलेटेड तुम्ही म्हणाल तर नवरात्रीच्या बाबतीतले बरेचसे मागच्या वर्षीचे सगळे व्हिडिओ आहेत की अखंड दिवा कसा लावायचा, त्यानंतर कन्या पूजन कसं करायचं, त्यानंतर अष्टमीचा होम कसा करायचा, या सगळ्या गोष्टी मी मागच्या वर्षी पूर्ण व्यवस्थितपणे दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला मी ते व्हिडिओ पाहिजे असतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये सुद्धा त्याचे लिंक पिन करेन. तर तुम्ही बघा की कशा प्रकारे करायचं, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे पूजा करायच्या आहेत त्या सगळ्या. तर चला, तर उद्याची माहिती मी तुम्हाला सांगितली. जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. मी काय खूप मोठी ज्ञानी नाहीये. जे मी काय करते किंवा जे मला काय माहिती आहे तर तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.